नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रिव्ह्यू करणार आहे फार्मट्रॅकचा ॲटम 30 हा ट्रॅक्टर। प्रथम आपण या ट्रॅक्टरचं वॉक अराउंड करूया, त्यानंतर मी तुम्हाला या ट्रॅक्टरविषयी अधिक माहिती सांगणार आहे। तुम्ही बघू शकता, हा आहे फार्मट्रॅकचा ॲटम 30 हा ट्रॅक्टर। कंपनीने ट्रॅक्टर अतिशय सुंदर बनवलेला आहे मित्रांनो, आणि प्रथमच कंपनीने या ट्रॅक्टरला रेड कलर दिलेला आहे। त्यांचे आधीचे सगळे ट्रॅक्टर्स निळ्या कलरमध्ये होते। तुम्ही बघू शकता, हा आहे फार्मट्रॅकचा ॲटम 30 हा ट्रॅक्टर। या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने तुम्हाला 30 HP 3 सिलेंडर इंजन प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो। या ट्रॅक्टरचे इंजन आपण प्रथम बघूया। तुम्ही इथे बघू शकता, कंपनीने सिंगल पीसमध्ये त्यांचे हे हुड ओपन होते मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि कंपनीने इथे तुम्हाला बोनेट उचलण्यासाठी हायड्रोलिक देखील प्रोव्हाइड केलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, कंपनीने तुम्हाला 30 HP मित्सुबिशी कंपनीचे इंजन प्रोव्हाइड केलेले आहे, जे की 1331 cc इंजन आहे। या इंजनची मॅक्सिमम टॉर्क 80.5 न्यूटन मीटर आहे मित्रांनो। ट्रॅक्टरने इथे बॅटरी समोर प्रोव्हाइड केलेली आहे ट्रॅक्टरला मित्रांनो कंपनीने। रेडिएटर टँक इथे आहे। ड्राय टाईप एअर क्लीनर देखील कंपनीने दिलेलं आहे तुम्हाला। आणि ट्रॅक्टरचं लाईट कंट्रोल सगळे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता। प्रोजेक्टर लाईट कंपनीने समोर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। सर्व कंपनीने तुम्हाला सर्व सेटअप हा LED मध्ये दिलेला आहे। पार्किंग लाईट आहे, इंडिकेटर आहे, सर्व काही तुम्हाला कंपनीने LED मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो। ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 310 मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने दिलेला आहे। ट्रॅक्टरची टोटल विड्थ मित्रांनो 3.5 फूट आहे, तुम्ही बघू शकता। हा आहे फार्मट्रॅकचा ॲटम 30 हा ट्रॅक्टर। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला 24 लिटरची फ्युएल टँक कंपनीने दिलेली आहे, विथ लॉक दिलेला आहे मित्रांनो। या ट्रॅक्टरच्या ट्रान्समिशन विषयी बोलायचं झालं तर कंपनीने तुम्हाला इथे 1, 2, 3 असे गिअर आणि एक रिव्हर्स असे गिअर दिलेले आहेत। आणि मेन बघायचं झालं तर हाय, न्यूट्रल, मीडियम, लो असे 4 गिअर्स दिलेले आहेत। म्हणजेच या ट्रॅक्टरमध्ये एकूण तुम्हाला मित्रांनो 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स असे साईड शिफ्टिंग कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स बघायला मिळतो। आणि कंपनीने तुम्हाला त्यांचा 4 व्हील ड्राईव्हचा लिव्हर देखील इथे वर त्या खूप इझी, त्यासाठी कंपनीने वर दिलेला आहे मित्रांनो। ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 540 इकॉनॉमी असे 2 PTO स्पीड बघायला मिळतात। ट्रॅक्टरमध्ये पार्किंग ब्रेक इथे कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो। ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सिंगल राईट टाईप क्लच बघायला मिळतो। ट्रॅक्टरच्या ब्रेकविषयी बोलायचं झालं तर ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ऑइल इमर्स्ड ब्रेक कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत। इथे त्यांनी ऑइल इमर्स्ड ब्रेकची त्यांची ब्रँडिंग देखील केलेली आहे। ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला PCDCचे लिव्हर इथे कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत। पोझिशन कंट्रोल आणि ड्राफ्ट कंट्रोल, जे की ADDC लिव्हर आहेत मित्रांनो। ट्रॅक्टरच्या टायर साईजविषयी बोलायचं झालं तर मित्रांनो कंपनीने तुम्हाला इथे MRF शक्ती लाईफचे टायर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की 8-3-20चे आहेत। आणि समोरील टायर्स मित्रांनो कंपनीने तुम्हाला 6-12चे दिलेले आहेत। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला प्लास्टिकमध्ये टूल किट बॉक्स दिलेला आहे कंपनीने। रिअरमध्ये ब्रेक लाईट आणि इंडिकेटर देखील तुम्हाला LED मध्ये दिलेला आहे। मागे हायड्रोलिक ट्रायली जोडण्यासाठी पॉईंट काढून दिलेला आहे मित्रांनो। रिफ्लेक्टर इथं दिलेला आहे। रात्री काम करण्यासाठी देखील LED लाईट कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे। कंपनीमध्ये तुम्हाला इथे सिंगल सेन्स हायड्रोलिक देखील दिलेला आहे मित्रांनो। PTO तुम्ही इथे खाली बघू शकता आहे। ट्रॅक्टरमध्ये अतिशय हेवी ॲडजस्टेबल चेन्स दिलेले आहेत मित्रांनो। हायड्रोलिकची लिफ्टिंग कॅपॅसिटी मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये 1000 kgची कंपनीने तुम्हाला दिलेली आहे। या ट्रॅक्टरला मित्रांनो डेमोसाठी सिल्वर कंपनीचा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर जोडलेला आहे।
आता आपण या ट्रॅक्टरच्या सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरविषयी जाणून घेऊया मित्रांनो. बघूया आपण कंपनीने काय काय कंट्रोल्स दिलेले आहेत वरती. इथे तुम्ही बघू शकता कंपनीने इथे त्यांचं फ्युएल मीटर दिलेलं आहे, RPM इथे दिलेलं आहे, टेम्परेचर इथे दिलेलं आहे मित्रांनो. आणि डिजिटल्स तुम्हाला इथं डिजिटली आवर्स इथे दिसतील मित्रांनो. आणि बाकीचे जे काही कंट्रोल आहेत ते इथं दिलेले आहेत, जसे की बॅटरी आहे, 4 व्हील ड्राईव्हचं आहे, बाकीचे सर्व काही कंट्रोल्स इथे दिलेले आहेत. आणि लाईटचे कंट्रोलचं बोलायचं झालं तर लाईटचे कंट्रोल कंपनीने इथे दिलेले आहेत. तर आता मित्रांनो मी तुम्हाला या ट्रॅक्टरची फायरिंग ऐकवणार आहे. मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये अतिशय स्मूथ इंजन कंपनीने दिलेले आहे, जे की मित्सुबिशीचे 30 HP 3 सिलेंडर इंजन आहे, जे की 80.5 न्यूटन टॉर्क तयार करते. या ट्रॅक्टरमध्ये अजून कंट्रोल बघायचं झालं तर हँड रेस कंपनीने इथे दिलेलं आहे. साईडचे गिअर्स इथे आहेत, मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला बघायचं झालं तर इथे स्पेसिंग अतिशय मोठी स्पेसिंग दिलेली आहे, जे की ऑपरेशनसाठी खूप इझी आहे. कंपनीने तुम्हाला इथे चार्जिंग पॉईंट देखील प्रोव्हाइड केलेला आहे. मोबाईल ठेवण्यासाठी इथे तुम्हाला मोबाईल होल्डर देखील कंपनीने दिलेला आहे. मित्रांनो अजून एक या ट्रॅक्टरचं फीचरविषयी सांगायचं झालं तर ह्या ट्रॅक्टरची विड्थ तुम्ही तुमच्या ॲडजस्टेबल प्रमाणे चेंज करू शकता. आता सध्या तुम्ही हा बघू शकता 3.5 फुटी ट्रॅक्टर आहे, तुम्ही याला 3 फूट देखील करू शकता मित्रांनो. आणि या ट्रॅक्टरमध्ये अजून एक फीचर दिलेलं आहे, जे की कोणतीच कंपनी तुम्हाला देत नाही, जे की कस्टमर केअर बटन कंपनीने ते दिलेलं आहे. तुम्ही इथे वर त्यांची बॅजिंग बघू शकता, केअर 24/7 ड्राईव्ह डायरेक्ट असं दिलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते बटन. मित्रांनो का हे आहे ते कस्टमर केअर बटन. तुमच्या ट्रॅक्टरला काहीही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही हे बटन दाबलं तर डायरेक्ट कंपनीला कॉल जातो आणि तिथून तुमची जी काही शंका असेल किंवा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जातो मित्रांनो. तर असे फीचर एक कोणत्याही ट्रॅक्टरमध्ये नाही, पण फार्मा ट्रॅक कंपनीने तुम्हाला दिलेलं आहे. आणि ट्रॅक्टरमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला समोरील फ्रंट ॲक्सल सील्ड आहेत, तुम्ही बघू शकता, जेणेकरून चिखलामध्ये वगैरे चाललं तरी याला काही होणार नाही. तर मित्रांनो ही होती फार्मा ट्रॅक ॲटम 30 4x4 या ट्रॅक्टरबद्दल माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण असेच नवनवीन ट्रॅक्टरविषयी व्हिडिओ बनवत असतो. आणि या ट्रॅक्टरविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही संपर्क करू शकता सार्थक ट्रॅक्टर्स, बाळे रोड, सोलापूर येथे. धन्यवाद.